वेदांमधील शिक्षण आणि जीवनशैली। नमस्कार, आपल्या वैदिक ज्ञान मालिकेचा आज आहे 8वा दिवस। आज आपण आधुनिक लाईफस्टाईल बद्दल बोलतो। पण तुम्हाला माहिती आहे का, हजारो वर्षांपूर्वी आपल्या वेदांनी एक आदर्श आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली कशी असावी याची नियमावली मांडली होती। 100 वर्ष कसं जगावं, शिक्षणाची खरी पद्धत काय होती, हे आज आपण या 5 प्रश्नांमधून पाहणार आहोत। वेदांमध्ये शिक्षणाच्या प्रक्रियेला काय म्हटले आहे? उपनयन किंवा ब्रह्मचर्य याचा अर्थ आहे गुरूंजवळ जाणे। येथूनच शिष्याच्या ज्ञानार्जनाला सुरुवात होते। कोणत्या वेदात मानवाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केल्या आहेत? अथर्ववेद, यात 100 वर्ष आरोग्यपूर्ण जगण्याच्या अनेक प्रार्थना आहेत। स्वस्तिक हे शुभचिन्ह कोणत्या वेदातील मंत्राशी संबंधित आहे? ऋग्वेद आणि यजुर्वेद। स्वस्तिक हे कल्याण, समृद्धी आणि सूर्याचे प्रतीक मानले जाते। वेदांनुसार पर्यावरणाचे रक्षण करणे हे मानवाचे काय आहे? पवित्र कर्म किंवा धर्म। वेदांमध्ये झाडे, नद्या आणि पृथ्वीला देव मानून त्यांचे रक्षण करण्यास सांगितले आहे। आरण्यक म्हणजे काय? वनात किंवा अरण्यात बसून केलेले चिंतन। आरण्यक हे वेदांच्या संहिता आणि उपनिषदांमधील दुवा मानले जातात। मित्रांनो, आज आपण पाहिलं की वैदिक जीवनशैली ही केवळ एक परंपरा नसून ते एक प्रगत विज्ञान आहे। आज तुमचे 5 पैकी किती प्रश्न बरोबर आले? कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आपल्या पुढच्या पिढीला ही वैदिक जीवनशैली समजण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच मौल्यवान माहितीसाठी वैदिक विजडम मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा।